तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा तसंच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं म्हणजे शून्य आधारित अर्थसंकल्प किंवा झिरो बेस्ड बजेट। आता शून्य आधारित अर्थसंकल्प काय असतो, तर आधीचा खर्च जो आहे, पाठीमागच्या वर्षातला खर्च तो पूर्णपणे शून्य दाखवायचा आणि नव्याने सुरुवात करायची। म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी काय करायचं, नव्याने पूर्णपणे अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करायच्या। म्हणजे प्रत्येक नव्या कालावधीसाठी सर्व खर्चांची सुरुवातीपासून म्हणजे शून्याच्या आधारावर त्याची कारणीमीमांसा करावी लागते आणि पूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे कुठलेही बदल न करता, राईट, त्याला काय म्हणतो आपण, शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणतो। याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जातात, आपण खर्च एखाद्या गोष्टीवर केला पाहिजे का, की खर्च केला पाहिजे तर किती खर्च करावा लागेल आणि कुठे खर्च केला पाहिजे। तर पहिल्यांदा शून्य आधारित अर्थसंकल्पाची जी संकल्पना आहे ती संकल्पना कोणी डेव्हलप केलेली आहे, तर जे यूएसए इकॉनॉमिस्ट होते पीटर फिर यांनी ही कॉन्सेप्ट 1960च्या दशकामध्ये शून्य आधारित अर्थसंकल्पाची कॉन्सेप्ट मांडलेली आहे। तर भारतामध्ये पहिल्यांदा शून्य आधारित अर्थसंकल्प हा 1986-87च्या अर्थसंकल्पामध्ये राजीव गांधी सरकारने भारतामध्ये मांडला होता। तर महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये सर्वात प्रथम शून्य आधारित बजेट मांडणारं राज्य कोणतं होतं, तर ते होतं आपलं महाराष्ट्र। ज्यावेळेस महाराष्ट्राचे श्रीकांत जिचकर हे अर्थमंत्री होते, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 1986-87लाच केंद्रानंतर लगेच महाराष्ट्राने सुद्धा हे शून्य आधारित बजेट मांडलेलं होतं, राईट। इव्हन महाराष्ट्रामध्ये म्हणजे पहिल्यांदा म्हणजे केंद्राने आणि महाराष्ट्राने सोबतच मांडलेलं होतं। नंतर मग यूपीने मांडलं, यूपी नंतर 1995-96ला एमपी आणि राजस्थान यांनी शून्य आधारित अर्थसंकल्प मांडलेला आहे। तर हा नंबर माझा तुमच्याकडे असू द्या, जेणेकरून तुम्हाला कुठलाही कोर्स जॉईन करायचा असेल किंवा एन्क्वायरी करायची असेल याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता। आणि 7 PM ला आपलं या चॅनलवरती दररोज लाईव्ह लेक्चर असतं, ते सुद्धा तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तिथे इकॉनॉमिक्सची पूर्णपणे तुमची रिव्हिजन होईल। सो थँक्यू।